तुम्हाला जर हार्ट अटॅक आला असेल किंवा तुम्हाला नुकतंच हार्ट डिझीज डायग्नोज झालं असेल, तुमची अँजिओ किंवा बायपास झाली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही तुमच्या दुसऱ्या हार्ट अटॅकची रिस्क ही 47%नी कशी कमी करू शकता, आणि ते सुद्धा विदाऊट एनी फिअर आणि एन्झायटी. पण त्यापूर्वी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हालाही दुसरा हार्ट अटॅक येईल अशी भीती वाटते का? किंवा कोणत्याही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना तुम्हालाही असं वाटतं का की हे केलं तर मला कदाचित त्रास होईल? काही तेलकट खाल्लं किंवा काही फेवरेट फूड खाल्लं तरीसुद्धा मला त्रास होईल? आणि वर्स, तुम्हाला अशी भीती वाटते का की जर मला दुसरा हार्ट अटॅक आला तर मी त्यातून सर्वाईव्ह करेन की नाही? वेल, द फिअर इज रिअल. आपल्याला रिसर्च असं दाखवतं की 50% लोक ज्यांना पहिला हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांना विदिन अ इयर्स टाईम दुसरा हार्ट अटॅक येतो, आणि 5 वर्षाच्या आत 20% लोकांना दुसरा हार्ट अटॅक येतो. इतकंच नाही तर अराउंड 19% मेल कार्डियक पेशंट्स आणि 26% फिमेल कार्डियक पेशंट्स हे आपल्या पहिल्या इव्हेंटच्या 1 वर्षाच्या आत मरण पावतात. तेच 50% फिमेल कार्डियक पेशंट्स आणि 36% मेल कार्डियक पेशंट्स हे आपल्या पहिल्या इव्हेंटच्या 5 वर्षांच्या आतच मरण पावतात. बट देर इज अ गुड न्यूज, आणि गुड न्यूज ही अशी आहे की यू कॅन लोअर द रिस्क ऑफ युअर सेकंड हार्ट अटॅक बाय 47%. म्हणजे आपण 47%ने आपल्या दुसऱ्या हार्ट अटॅकची रिस्क ही कमी करू शकतो. आणि इतकंच नाही तर मॉर्टॅलिटी रेट सुद्धा 36%नी कमी होतो. हॅलो, मी डॉक्टर स्नेहल वनकुद्रे, कार्डियक रिहॅब स्पेशलिस्ट, कार्डियक हेल्थ कोच अँड फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपी केल्यानंतर मी माझं स्पेशलायझेशन म्हणजेच MSc आणि PhD हे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रिव्हेन्शन आणि रिहॅबिलिटेशनमध्ये केलं आहे. शिवाय मी एक सर्टिफाईड हेल्थ अँड वेलनेस कोच सुद्धा आहे. हार्ट हेल्थ कोच आणि कार्डियक रिहॅब स्पेशलिस्ट हे तुमच्या हार्ट हेल्थ जर्नीमध्ये तुमच्याबरोबर सोबत असणारे तुमचे गाईड, सपोर्टर्स आणि तुमचे पार्टनर्स असतात. त्यांना सायन्स ऑफ बिहेवियरल चेंज बद्दल चांगलीच माहिती असते, आणि म्हणून एक डिझायर्ड चेंज आणि लॉंग लास्टिंग चेंज कसा घडवून आणायचा हे त्यांना चांगलंच माहिती असतं. सो माय एम इज टू हेल्प कार्डियक पेशंट्स अवॉइड अनदर हार्ट इव्हेंट, लाईफस्टाईल चेंज करून आणणं आणि एक ओव्हरऑल वेल बिईंगसाठी त्यांची मदत करणं. हे सेम विजन आणि मिशन जस्ट फॉर हार्टचं सुद्धा आहे, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासमोर कार्डियक रिहॅब सर्व्हिसेस हे लॉन्च केले आहेत. आता मला तुम्हाला असे 3 सिक्रेट सांगायचे आहेत ज्याच्याने तुम्ही तुमचं सेकंड हार्ट अटॅकची रिस्क ही 47%नी कमी करू शकाल, ते पण विदाऊट एनी फिअर अँड एन्झायटी. सिक्रेट 1, बायपास अँजिओप्लास्टी अलोन कॅनॉट प्रिव्हेंट हार्ट अटॅक्स. माझी अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे आणि आता मी पूर्णपणे बरा झालोय, ही एक मोठी मिसकन्सेप्शन आहे. अँजिओप्लास्टी बायपासमुळे रिव्हॅस्क्युलरायझेशन होतं, म्हणजेच हार्टकडे जाणारा रक्तपुरवठा हा पुन्हा एस्टॅब्लिश होतो. पण जर आपण कार्डियक रिस्क फॅक्टर्स म्हणजेच हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज हे जर रिस्क फॅक्टर्स आपण मॅनेज नाही केले तर आपल्याला पुन्हा हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही कायम तशीच राहते. आपले कार्डियक रिस्क फॅक्टर्स म्हणजेच हायपरटेन्शन, BP, डायबिटीज, ओबेसिटी हे आपण व्यवस्थित मॅनेज केले पाहिजेत. आणि रिस्क फॅक्टर्स मॅनेज करण्यासाठी सिंपल लाईफस्टाईल चेंजेस हे पुरेसे आहेत. सिंपल लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे हार्ट हेल्दी डाएट फॉलो करणे, एक्सरसाइज करणे आणि आपला स्ट्रेस कमी करणे. याचं बेनिफिट्स म्हणजे आपलं कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ हे इम्प्रूव्ह होतं, ओव्हरऑल वेलबिईंग सुद्धा इम्प्रूव्ह होतं. पुढे जाऊन कार्डियक कॉम्प्लिकेशन्सची रिस्क कमी होते आणि क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे दुसरा हार्ट अटॅक येण्याची रिस्क किंवा हार्ट रिलेटेड इश्यूने मरण पावण्याची रिस्क ही अगदी 4 पटीने कमी होते. मीट मिस्टर उमेश कळसकर, हे आमचे पेशंट आहेत. 2 वर्षापूर्वी यांची अँजिओप्लास्टी झाली होती. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर यांनी कोणत्या प्रकारचा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केला नाही. 1 वर्षाच्या आतच त्यांची दुसरी अँजिओप्लास्टी करायची वेळ आली. सेकंड अँजिओप्लास्टी नंतर मात्र ते आमच्याकडे आले आणि त्यांनी
लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप मनावर घेतलं. आज त्यांचे सगळेच रिपोर्ट्स, ब्लड शुगर लेवल्स असतील, कोलेस्ट्रॉल असेल, BP असेल, वजन असेल, सगळेच रिपोर्ट्स नॉर्मल आणि विदिन लिमिट्स आहेत. आज ते एक हार्ट हेल्दी लाईफ जगत आहेत. सिक्रेट 2, तुम्ही जोपर्यंत तुमची एक्सरसाइज कपॅसिटी वाढवत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या हार्ट अटॅकची रिस्क ही कायम राहील. आता एक्सरसाइज कपॅसिटी म्हणजे काय? दमण्यापूर्वी तुम्ही तुमची बॉडी किती फिजिकल ॲक्टिव्हिटी हँडल करू शकते त्याचं मेजर म्हणजे एक्सरसाइज कपॅसिटी. एक्सरसाइज कपॅसिटी हे मेट्समध्ये मोजलं जातं. जितके मेट्स जास्त तितकं हार्ट हेल्थ चांगलं आणि तितकीच फ्युचरमध्ये हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होण्याची रिस्क ही कमी. एका नॉर्मल हेल्दी ॲडल्टची एक्सरसाइज कपॅसिटी ही 8 ते 12 मेट्स इतकी असते, डिपेंडिंग अपॉन देअर एज आणि फिटनेस लेवल्स. पण जर तुम्ही कार्डियक पेशंट्सची एक्सरसाइज कपॅसिटी पाहिली तर ती डेफिनेटली त्याच्यापेक्षा खूप कमी असते. पोस्ट हार्ट अटॅक कार्डियक पेशंट्सची एक्सरसाइज कपॅसिटी ही 4 ते 6 मिनिट्स इतकी असते. हार्ट फेलियर पेशंट्सची एक्सरसाइज कपॅसिटी ही 4 मिनिट्सपेक्षाही खाली असते. आणि पोस्ट बायपास कार्डियक पेशंट्सची एक्सरसाइज कपॅसिटी ही 5 ते 7 मिनिट्स इतकी असते. आपली एक्सरसाइज कपॅसिटी वाढवायची कशी? एक्सरसाइज कपॅसिटी वाढवण्यासाठी एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे. लो इंटेन्सिटी एक्सरसाइजेसने सुरू करायचं आणि हळूहळू आपल्या एक्सरसाइजची इंटेन्सिटी वाढवायची. हार्ट हेल्दी डाएट घ्यायचा आणि आपलं वजन हे कंट्रोलमध्ये ठेवायचं. ह्याचा बेनिफिट असा होतो की आपल्याला दुसऱ्या हार्ट अटॅक येण्याची रिस्क आपण ह्या एक्सरसाइजेसमुळे कमी करू शकतो. इतकंच नाही तर रिॲडमिशन्स किंवा रिहॉस्पिटलायझेशन्सची रिस्क ही 2.5 पटीने कमी होते. आणि 70% कमी चान्सेस आहेत की जर आपण व्यायाम केला तर आपल्याला पुन्हा अँजिओप्लास्टी बायपास करावी लागणार नाही. मीट मिस्टर विकास गोखले यांना मे 2023 मध्ये हार्ट अटॅक आला होता. पोस्ट अँजिओप्लास्टी यांनी एक सिडेंटरी लाईफस्टाईल अडॉप्ट केली आणि ते हार्ट फेलियरमध्ये गेले. अलीकडेच हे पेशंट आमच्याकडे आले होते. त्यांचं आम्ही 6 मिनिट वॉक टेस्ट केलं आणि एक्सरसाइज कपॅसिटी मेजर केली. त्यांची एक्सरसाइज कपॅसिटी जी आहे ती 2.4 मिनिट्स इतकी होती आणि ते 6 मिनिटांमध्ये 300 मीटर इतकं डिस्टन्स चालत होते. त्यांना आम्ही रिहॅब चालू केला, एक एक्सरसाइज प्रोग्राम दिला, प्रॉपर डाएट दिला. 6 आठवड्यानंतर त्यांची 6 मिनिट वॉक टेस्ट आम्ही पुन्हा केली आणि एक्सरसाइज कपॅसिटी पुन्हा चेक केली. ह्या वेळेला ते 6 मिनिटांमध्ये 450 मीटर्स इतकं चालले आणि त्यांची एक्सरसाइज कपॅसिटी ही 3.14 मिनिट्स इतकीच वाढली होती. सिक्रेट 3, तुम्ही कार्डियक रिहॅबिलिटेशनचे सगळे बेनिफिट्स घेऊ शकता, ते पण विदाउट गोइंग टू हॉस्पिटल आणि घर बसल्या. आता कार्डियक रिहॅबिलिटेशन काय असतं बरं? कार्डियक रिहॅबिलिटेशन ही एक सर्व्हिस आहे जिथे तुम्हाला तुमच्या एक्सरसाइजवरती, डाएटसाठी, लाईफस्टाईल चेंजेस करण्यासाठी एक प्रॉपर गायडन्स आणि सपोर्ट दिला जातो. कार्डियक रिहॅबिलिटेशनमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे तुमची सेकंड हार्ट अटॅकची रिस्क ही 47%ने कमी होत होते. आता तुम्ही विचाराल की कार्डियक रिहॅबिलिटेशनमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे ही रिस्क कमी कशी होते? हे समजून घेण्यासाठी आधी हे समजून घेऊया की कार्डियक पेशंट्सना काय काय चॅलेंजेस असतात. कार्डियक पेशंट्सना फिजिकल आणि इमोशनल लेवलवरती बरेच चॅलेंजेस असतात. कोणती फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची, काय एक्सरसाइजेस करायचे, किती करायचे, हे डाऊट्स त्यांना असतातच. शिवाय एन्झायटी, डिप्रेशन आणि फिअर सुद्धा असतं. पुढे जाऊन आपल्याला मोठे मोठे लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत ह्याचं दडपण सुद्धा त्यांच्यावरती असतं. अशा वेळेला गरज असते ती राईट गायडन्स आणि सपोर्टची. आता हा राईट्स, गायडन्स आणि सपोर्ट कुणाकडून मिळणार बरं? घरातल्या लोकांकडून. कार्डियक पेशंट्सचे फॅमिली मेंबर्स हे स्वतःच खूप स्ट्रेस्ड आउट असतात. त्यांना आपण कार्डियक पेशंटची काळजी कशी घ्यावी हेच कळत नसतं. काय करावं, काय नाही करावं असे भरपूर डाऊट्स पेशंट्सच्या रिलेटिव्सना स्वतः असतात. तर ते आपल्याला राईट गायडन्स आणि सपोर्ट प्रोव्हाइड करू शकणार नाहीत. तर मग हा राईट गायडन्स आणि सपोर्ट आपले डॉक्टर्स आपल्याला देऊ शकतील का? कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डियक सर्जन्स हे अत्यंत बिझी असतात आणि तुम्ही त्यांना रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा डाऊटसाठी नेहमी फोन नाही करू शकणार किंवा सारखी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना तुम्ही भेटायला नाही जाऊ शकणार.
अशा वेळेला राईट गायडन्स आणि राईट सपोर्ट देण्याचं काम करतं ते म्हणजे कार्डियक रिहॅबिलिटेशन. कार्डियक रिहॅबिलिटेशनमध्ये कार्डियक रिहॅब टीम असते, ज्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन्स, सायकोलॉजिस्ट, डॉक्टर्स असे बरीच मोठी टीम ह्या कार्डियक रिहॅबमध्ये असते, जे आपल्याला वेळोवेळी हवी ती गायडन्स, हवा तो सपोर्ट देतात. कार्डियक रिहॅबमध्ये मिळालेल्या प्रॉपर गायडन्स आणि सपोर्टमुळे आपण व्यवस्थितपणे आपले लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो. रिकव्हरी ही स्मूथ आणि लवकर होते. पण प्रॉब्लेम असा आहे की हे कार्डियक रिहॅब सर्व्हिसेस आपल्या भारतामध्ये खूप ठिकाणी अवेलेबलच नाही आहेत आणि जे अवेलेबल आहेत ते हॉस्पिटल बेस्ड कार्डियक रिहॅब्स आहेत. म्हणजे पेशंटला हॉस्पिटलला जावं लागतं, तिथे जाऊन एक्सरसाइज करावं लागतं, तिथे जाऊन अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात. मग सोल्युशन काय? सोल्युशन आहे होम बेस्ड कार्डियक रिहॅब प्रोग्राम्स. होम बेस्ड कार्डियक रिहॅब प्रोग्राममध्ये तुम्हाला ऑनलाईनच सगळ्याच एक्सपर्ट्सची गायडन्स आणि सपोर्ट मिळतो, तो पण घर बसल्या. तुम्हाला ट्रॅव्हल करायची गरज नाही आणि होम बेस्ड कार्डियक रिहॅब सुद्धा हॉस्पिटल बेस्ड कार्डियक रिहॅब प्रमाणेच खूप इफेक्टिव्ह असतात. मी त्यावर पेशंट मिसेस शुक्रिया यांची बायपास सर्जरी लास्ट इयर झाली होती आणि मग त्या रिहॅबसाठी आमच्याकडे आल्या. यांना आम्ही डाएट प्लॅन्स दिले, एक्सरसाइज प्रिस्क्राईब केले, इनफॅक्ट त्यांचं वेळोवेळी काउन्सिलिंग सुद्धा केलं. हे सगळं आम्ही त्यांना ऑनलाईन दिलं. म्हणजेच त्या कधीच आमच्याकडे 1-to-1 साठी आल्या नाहीत, पण घर बसल्या त्यांना ह्या सगळ्या एक्सपर्ट्सची गायडन्स आणि सपोर्ट हा मिळाला. त्यांच्या रिस्क फॅक्टर्सचं सुद्धा आम्ही रिमोट मॉनिटरिंग केलं. त्या 3 महिन्यात पूर्णपणे रिकवर झाल्या आणि आज त्या छान एक हार्ट हेल्दी लाईफ जगत आहेत. तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत हे पाहिलं की फक्तच रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे बायपास किंवा एन्जिओप्लास्टी करून आपण दुसरा हार्ट अटॅक हा टाळू शकत नाही. लाईफस्टाईल चेंजेस तर हे आपल्याला केलेच पाहिजेत. एक्सरसाइज कपॅसिटी जर आपण वाढवली तर आपण दुसरा हार्ट अटॅक हा टाळू शकतो. आणि कार्डियक रिहॅबिलिटेशनमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर आपली सेकंड हार्ट अटॅकची रिस्क ही 47% कमी होते. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही हे सगळं स्वतः करू शकता किंवा तुम्ही एका एक्सपर्ट बरोबर काम करून ह्या गोष्टी करू शकता. जर तुम्ही हे स्वतः केलं तर ह्याचे रिझल्ट तुम्हाला खूप हळूहळू मिळतील आणि हे करणं खूप डिफिकल्टही जाईल. कारण आपण 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, पण ती आपण लॉंग टर्ममध्ये एक कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकत नाही. तितकी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला तितकं मोटिवेशन सुद्धा राहत नाही. शिवाय आपण ह्याला रेग्युलरली मॉनिटर सुद्धा करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला रिझल्ट लगेच दिसून येत नाहीत. पण जर तुम्ही एक्सपर्ट सोबत केलं तर डेफिनेटली कन्सिस्टन्सी राहते, मोटिवेशन राहतं, डिटर्मिनेशन राहतं आणि रेग्युलर मॉनिटरिंग सुद्धा होतं. ह्यामुळे तुम्हाला तुमचे रिझल्ट्स हे लवकर दिसतात. शिवाय रिमोट मॉनिटरिंग थ्रू आमच्या एक्सपर्ट्सचं लक्ष तुमच्या पॅरामीटर्सवरती नेहमी राहतं. आमचे कार्डियक रिहॅब सर्व्हिसेस हे 3 पिलर्सवरती बेस्ड आहेत. रिस्क फॅक्टर असेसमेंट अँड एज्युकेशन, एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन अँड प्रोग्रेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि आम्ही हा सपोर्ट पूर्ण वर्षासाठी देतो. पहिला फेज हा पहिल्या 3 महिन्यांचा असतो आणि ह्या फेजमध्ये तुम्हाला पर्सनलाइज्ड एक्सरसाइज प्रोग्राम्स आणि डाएटरी चार्ट्स दिले जातात. एव्हरी वीक तुम्हाला एक्सरसाइज स्पेशलिस्ट आणि डायटिशियन्स कन्सल्टेशन्स घेतात. ह्या वीकली मीटिंग्समध्ये तुमचे वीकली गोल्स डिसाईड केले जातात आणि त्याचा फॉलोअप हा वीकली बेसिसवरती घेतला जातो. सेकंड फेज हा 4 ते 12 महिन्यापर्यंतचा असतो. सेकंड फेज हा जनरली सपोर्टचा फेज असतो. म्हणजेच तुम्ही पहिल्या 3 महिन्यांमध्ये जे काही अचीव्ह केलंय, जे काही तुमचे पॅरामीटर्स सुधारलेत ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एक सपोर्ट आणि गायडन्स दिला जातो. त्यासाठी एक्सपर्ट्स तुम्हाला मंथली वन्स कन्सल्ट करतात. याशिवाय व्हॉट्सॲप सपोर्ट हा वर्षभरासाठी फ्री राहील. जस्ट फॉर हार्ट्स वेगवेगळे कॅम्प्स अरेंज करतात. ह्या कॅम्पचं रजिस्ट्रेशन तुम्हाला फ्रीमध्ये करण्याची संधी दिली जाईल. तुम्हाला आमच्या सर्व एज्युकेशनल व्हिडिओजचा ॲक्सेस हा फ्रीली दिला जाईल आणि कार्डिओलॉजिस्ट सोबतचे 3 अपॉइंटमेंट्स म्हणजेच 3 महिन्यातून 1 अपॉइंटमेंट ही ॲब्सोल्युटली फ्री राहील. तर मग जर तुम्हाला
हार्ट अटॅक आला असेल किंवा बायपास झाली असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल किंवा तुम्हाला हार्ट डिझीज हा डिटेक्ट झाला असेल तर तुम्ही ह्या कार्डियक रिहॅब सर्व्हिसेसचा फायदा नक्की घेऊ शकता. तर मग जास्त विचार न करता आणि जास्त टेन्शन न घेता आजच तुम्ही तुमच्या हार्ट हेल्थचा कंट्रोल घेऊ शकता. गरज आहे ती फक्त तुमच्या एका कॉलची. थँक्यू व्हेरी मच.